अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सोपान सोळंके यांची निवड। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची आढावा बैठक दिनांक 7 एप्रिल रोजी जळगाव जामोद येथील विश्रामगृह येथे पार पडली। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष राम चव्हाण यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद दौऱ्यानिमित्त ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। तसेच आदिवासी समाज बांधव एकत्रीकरण व आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष राम चव्हाण यांनी व्यक्त केले। यावेळी शेषराव कोवे, राज्य सहसचिव विलास वाघमारे, नंदिनीताई तर्फे, राज्य महिला अध्यक्ष संगीताताई बारेला, सुखदेव डाबेराव यांनी आपापले मनोगत यावेळी व्यक्त केले। या बैठकीत सर्वानुमते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सोपान सोळंके यांची निवड करण्यात आली। निवाणा तालुका संग्रामपूर येथे पेशाने शिक्षक असणारे सोपान सोळंके महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार झाला तर तो दूर करण्यासाठी सतत कार्य करीत असतात। ग्राउंड लेवलचा खरा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। तसेच दरवर्षी सामाजिक मेळावा आयोजित करून समाजाला एकसंघ करण्याचे काम सोपान सोळंके यांनी केले। अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सर्वपरिचित व्यक्तिमत्व, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या बैठकीला आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र कमिटीचे पदाधिकारी सचिन पालकर, उखडा सोळंके, मनीष तडवी, गजानन डाबेराव, कलीम तडवी, विकास घट्टे, अरुण चव्हाण, बाळू डाबेराव यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती।